मला सांग, कालिदास दिन का साजरा करतात आणि कालिदासच का, दुसरा कुठला नाटककार किंवा संगीतकार किंवा कवी का नाही? हा खूप छान प्रश्न आहे. आता मी त्याचं उत्तर देईन. ऐका तर. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मद आचार्यपर्यंत वंदे गुरु परंपरा. नमस्कार, मी जान्हवी कौस्तुभपूरकर. आपल्या सर्वांना कवी कालिदास ज्ञात आहेच आणि आपण सर्वजण आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा करतो. पण कधी आपण विचार केलाय का, कालिदास दिन का बरे साजरा करायचा? याचे उत्तर ऐकूया माझ्याकडून. महाकवी कालिदासाने लिहिलेल्या मेघदूत या खंडकाव्याच्या दुसऱ्या श्लोकात आषाढस्य प्रथमे दिवसे मेघमाश्लिष्ट सानू वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीय ददर्श असा उल्लेख येतो. आपल्या संस्कृत साहित्यामध्ये अनेक कवी व नाटककार होऊन गेले, पण कालिदास अनेकांपैकी एक अलौकिक कवी म्हणून गणला गेला. भारतीय संस्कृतीला अखिल जगतात मूर्धन्य स्थानी प्रस्थापित करण्यात महाकवी कालिदासांचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे. कवी कुलगुरू या बिरुदाचा मानकरी असलेला कालिदास म्हणजे भारतीय कवींच्या शिरपेचातला मुकुटमणी म्हणता येईल. आपल्या सर्वांना तर ज्ञात आहेच, आषाढ महिना म्हटलं की पावसाला सुरुवात झालेली असते. यावरूनच कालिदासाने मेघदूताची रचना केली असावी आणि या काव्याच्या सुरुवातीलाच नितांत सुंदर असे पावसाचे व त्यातील ऋतूंचे मनमोहक वर्णन केले. याचाच अर्थ कवी कालिदास हा निसर्गात रममाण होणारा म्हणून त्याला निसर्ग कवी म्हटले जाते. आपल्या साहित्यामध्ये एकूण 9 रस आहेत. त्यापैकी शृंगार हा एक सर्वात प्रधान रस मानला जातो. या शृंगार रसाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे संभोग शृंगार आणि दुसरा विप्रलंब शृंगार. या शृंगार रसालाच प्रधान मानून कवी कालिदासांनी त्याचे साहित्य निर्माण केले. म्हणून ते साहित्य आपल्याला पाहावयास मिळते. ते इतर कवी व नाटककारांच्या साहित्यात फारसे पाहावयास मिळत नाही. कालिदासाने संस्कृत साहित्याची दालने एकाहून एक अशा मौल्यवान रत्नांनी भरवली आहेत. याचे एक सुंदर श्लोक ऐकूया. अद्यापि यस्य गायन्ति कीर्ती कविवरा अपि नमामि कालिदासं तं भारतीयं महाकविम्. जर्मन कवी मॅक्स मुलर आणि गटे इत्यादी विश्वकवींच्या साहित्यावर देखील मेघदूताचा प्रभाव आपल्याला पाहावयास मिळतो. प्रोफेसर मॅक्स मुलर लिहितात, रेअरली हॅज अ मॅन वॉक्ड ओव्हर अर्थ हू ऑब्झर्व्ड द फिनोमेना ऑफ लिव्हिंग नेचर as accurately as he, though his accuracy was of course that of poet and not that of a scientist. खरे, मेघदूताचे हृदय चित्रण करावे ते म्हणजे कवी कालिदासानेच. त्याची ती वर्णन करण्याची अलौकिक प्रतिभा ही इतर कवींपेक्षा सुद्धा निराळी आहे हे जाणवते. त्यामधील असलेली मुख्य पात्रे यक्ष आणि त्याची पत्नी हेममाली यांच्या विरहाची सुद्धा कथा आपल्या प्रतिभाशैलीतून मांडणे हे केवळ कवी कालिदासच करू शकतो. तसेच यामध्ये नागपूर जवळील रामटेक पासून उज्जैनच्या अलकानगरीपर्यंतचा संपूर्ण भौगोलिक वर्णन सुद्धा या कवीने केलेले आढळते. तसेच या मेघाच्या प्रवासांचे वर्णन सुद्धा कवीने चपखल केलेले दिसते. म्हणजे त्या काळी कवी कालिदासांना भौगोलिक ज्ञान सुद्धा होते हे आपण जाणून घेऊया. भारताच्या भूगोलाचा तसेच साधन संपत्ती, नदी, पर्वत, निसर्गाचे सौंदर्य याचा कालिदासांना खूप व्यासंग होता. मानवी संबंधाचे सत्य व नात्यांची घट्ट वीण कालिदास आपल्या वाङ्मयात सुंदरपणे चित्रित करतो. 2 प्रेमी दूर राहिले तरीही त्यांच्यातील प्रेम वाढत जाते हा संदेश कालिदासाला यात द्यायचा आहे. भारतीय संस्कृतीत धर्म, अर्थ, काम व मोक्ष
या 4 पुरुषार्थांच्या पूर्तीसाठी गृहस्थाश्रम सांगितला आहे. त्यात दाम्पत्य जीवन, एकमेकांवरील विश्वासाची, ज्याला आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंग असे म्हणतो, त्याची वीण घट्ट करण्यासाठी मेघदूतासारख्या गीतकाव्याची रचना झाली. म्हणजेच यावरून आपल्याला कालिदासांचं त्या काळचं प्रेम, 2 प्रेमांना बांधून ठेवण्याची वीण ही दिसून येते. अंतःपुरातील गुजगोष्टीपासून हिमालयाच्या उत्तुंग शिखरापर्यंत कालिदासाची लेखणी लीलया संचार करते. भोग व त्याग, शृंगार व वैराग्य, काम व मोक्ष यांचा सुरेख समन्वय कालिदास साधतो. डॉक्टर के. न. वाटवे यांनी म्हटल्याप्रमाणे कालिदासाने सौंदर्याची जोड दिली. व्यासांनी सत्य, वाल्मिकीने शिव, तर कालिदासाने सौंदर्य यांची प्रचिती प्रामुख्याने दिली. व्यास, वाल्मिकी आणि कालिदास यांच्यात भारतीय संस्कृतीचे सार साठवलेले आहे असे महर्षी अरविंद म्हणतात, ते याचमुळे. सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या व विघटनवादी प्रवृत्तींच्या वाढीच्या या काळात भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेचे एक प्रतीक म्हणून कालिदास महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या बहुतांशी भागांची वर्णने त्याच्या साहित्यात आढळतात. भारतीय संस्कृतीचे म्हणून जे आदर्श आहेत ते कालिदासाने अभिव्यक्त केले आहेत व म्हणूनच केरळपासून ते काश्मीरपर्यंत सर्वांनाच कालिदास पूज्य वाटतो, आपला वाटतो. कालिदासाच्या जन्मतिथीबाबत विद्वानांमध्ये सहमती नाही. कालिदासाच्या जन्माचा काळ निश्चित नसल्यामुळे त्याला मेघदूतात वर्णन केलेल्या आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिन साजरा करण्याची प्रथा पडलेली आहे. एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद.